नमस्कार. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. इथं मी 2.5 वाटी भात शिजवून घेतलेला आहे. इथं भात वापरताना आपल्याला जो माऊत असतो भात तयार होतो तोच वापरायचा असतो. म्हणजे बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू शकता. इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. म्हणजे तो आपल्याला मऊ शिजला जावा असा आपण तांदूळ इथं मी वापरलेला आहे. आता ह्या भातामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा जिरे घालायचे आहे. इथं लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे ते मी घातलेलं आहे. तुम्ही इथं मिरची आणि लसणाचं वाटण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आपल्याला चिमूटभरच इथं सोडा वापरायचा आहे. सोडा वापरल्यामुळे हे आपले जे सांडगे आहेत ते एकदम छान असे फुलले जातात. आता हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे. अगदी हातानंच मस्त असं मळून घ्यायचं आहे. भात जर मऊ शिजला गेलेला असला तर हे आपल्याला छान असं मऊसूत मळता येतं. इथं बघू शकता छान असं मऊसूत हे भाताचं मिश्रण आहे ते मळलं गेलेलं आहे. इथं जर तुम्ही कोलम वगैरे तांदूळ वापरला तर तो सुट्टा तयार होतो, त्यामुळे आपल्याला हे मळता येणार नाही. आता ताटात आपल्याला हे नेहमी आपण डाळीचे सांडगे कसे घालतो त्याप्रमाणे हे घालून घ्यायचे आहेत. इथं ताटाला तेल वगैरे लावायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट हे सांडगे घातले तरी चालतात किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर घातले तरी पण चालतील. इथं हे सांडगे जरा मी मोठे घातलेले आहेत कारण ते वाळल्यानंतर श्रिंक होतात, छोटे होतात, त्यामुळं मी इथं जरा मोठे सांडगे घालत आहे. याप्रमाणे आपण सगळे सांडगे घालून घेऊया. अगदी कमी वेळेत आणि पटकन तयार होणार. इथं तुम्ही भात जर शिळा वापरला तरी पण चालेल. मस्त असे इथं सांडगे घालून तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस हे आपल्याला कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. आता इथं आपले सांडगे तयार झालेले आहेत. 2 ते 3 दिवस मी छान असं उन्हात वाळवून घेतलेले आहेत. आता हे आपण तेलात फ्राय करून बघूया. इथं तेल छान कडकडीत तापलं गेलेलं आहे. तेलात टाकल्या अगदी हे छान फुलले जातात. अगदी पॉपकॉर्नसारखे हे छान असे फुलले जातात. भाताचा प्रत्येक कण हा असा आपण थोडा सोडा घातल्यामुळे छान असा फुलला गेलेला आहे. अगदी कमी साहित्यात आणि पटकन असे हे सांडगे तयार झालेले आहेत. तर जर आपण डाळ खिचडी वगैरे केली तर ह्याच्यासोबत हे खूप अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. इथं बघू शकतात घातल्या सांडगे हे मस्त असे अगदी खावे वाटेल असे तयार होतात. आणि लसूण आणि मिरची घातल्यामुळे हे असे एकदम छान कुरकुरीत तयार होतात. इथं तळल्यानंतर पण आवाज बघा मस्त कुडूम तयार होतात. खाताना पण आवाज येतो. अगदी छान आणि कुरकुरीत तयार होतात. फक्त सोडा हा अगदी किंचितच वापरायचा. मस्त असे सांडगे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.